नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 35. प्रभू रामचंद्रांच्याही कितीतरी अगोदरची घटना आहे ही. जिथे गोदामाई सागरास मिळते त्या ठिकाणी म्हणजे अंतर्वेदीस प्रपितामह महर्षी वसिष्ठ आणि अरुंधती आजी काही निवडक मुनिवर आणि मंडळींसह वास्तव्यास आले. जसे खूप पूर्वी महर्षी अगस्ती, महर्षी गौतम, महर्षी जमदग्नी, महर्षी कश्यप आदी ऋषीगण आपापल्या उत्तरेकडील आश्रमातून संस्कृती स्थापनार्थ दक्षिणेकडे आले. येथील जनमानसात त्यांनी स्वतःला समर्पित करून सांस्कृतिक उत्थानाचे महत् कार्य केले. तद्वतच प्रपितामह इकडे आले. मानव्यापासून दूर गेलेल्या अथवा मानव्य म्हणजे नक्की काय हेच माहीत नसलेल्या मानवाला मानव्याची ओळख करून देणे, त्याच्यात सुप्तावस्थेत असलेल्या सद्गुणांना शोधून बाहेर काढणे आणि त्याची स्वतःशीच नव्याने ओळख करून देणे, हे कार्य ही ऋषी मंडळी करीत. त्यासाठी ते स्वतः त्या माणसांची श्रद्धास्थानेही स्वीकारीत. अशाने परस्पर संबंध दृढ होण्यास मदत होईल. अशा प्रकारे एक एक भूभाग वैचारिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न झाला की पुन्हा नवीन ठिकाणी जाणे आणि पुन्हा तेच कार्य. या कार्याच्या पूर्ततेसाठी यज्ञ या माध्यमांचा अवलंब करीत आणि यज्ञवेदीच्या दर्शनार्थ आजूबाजूच्या लोकांना बोलवीत. आता यज्ञ काय असतो हे मी तुम्हास नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. हे सर्व ऋषीवर जनसामान्यांशी संपर्क व्हावा, त्यांची सुखदुःखे कळावी, त्यांना असणाऱ्या समस्यांवर काय उपाय सांगता येईल ते पाहावे आणि हे सर्व करीत असताना वैचारिक आदान प्रदान व्हावे या हेतूने यज्ञकर्म करीत. हेच सर्व प्रपितामहांनीही केले. पुढे माईकडे एक स्नेहभरित दृष्टिक्षेप टाकून ते म्हणाले, त्र्यंबकेश्वरास छोट्याशा जलधारेच्या स्वरूपात असलेली ही गोदामाई इथवर येईपर्यंत कशी भारदस्त लेकरवाळी भासते ना. इथून पुढे जाता जाता ती आणखीन विराट स्वरूप धारण करते. इतके विराट की कदाचित सागरानेच विनंती केली असेल की आईसाहेब, तुम्ही इतक्या विराट स्वरूपात आलात तर माझी आसन व्यवस्था अपुरी पडेल. आणि मग त्याची फजिती नको म्हणून की काय, पण माई सप्तधारांच्या स्वरूपात सागराकडे जाते. सर्वजण खूपच तल्लीन होऊन सर्व ऐकत होते. हे पाहून द्वैपायन पुढे सांगू लागले. आणि त्या सप्तधारांपैकी प्रत्येक 2 धारांच्या मधल्या भागात मानवी समूह आश्रयास राहिले. त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे अंतर्वेदी, जिथे प्रपितामहांनी आश्रम उभारून वास्तव्य केले आणि लोकोत्तर कार्य केले. या अंतर्वेदीस फार पूर्वी साक्षात ब्रह्मदेवाने रुद्रयाग करून नीळकंठेश्वराची स्थापना केली होती आणि हीच भूमी प्रपितामहांनी कर्मयोगासाठी सुनिश्चित केली. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्यांना त्यांनी पुत्रवत प्रेम दिले. त्यासाठी ते गृहागृहात एकन एक कुटीरात गेले, सर्वांना आपलेसे केले. हे सर्व काही मी काही क्षणात सांगतोय, पण त्यासाठी त्यांनी खूप मोठा काळ व्यतीत केला. शिवाय जिथे ब्रह्मदेवांनी यज्ञ केला त्याच भूमीवर प्रपितामहांनीही यज्ञ कार्य आरंभले आणि यज्ञाच्या माध्यमातून खूप मोठा जनसमूह एकत्रित केला. यज्ञवेदीच्या दर्शनार्थ एकत्र आलेल्या या समूहामध्ये स्नेहभाव निर्माण होईल असे वातावरण त्यांनी निर्माण केले आणि असे हे सत्र पुढे वारंवार घडत राहिले. या एकत्रित होणाऱ्या समूहाला प्रपितामह यज्ञ अगदी सोप्या भाषेत सांगायचे. द्वैपायनांच्या मुखातून हे ऐकताच माईच्या मनश्चक्षुसमोर महर्षी वसिष्ठ जे काही सांगत होते ते साकार झाले. इकडे द्वैपायन बोलतच होते, पण त्यांचे शब्द कानावर पडण्याऐवजी माईला वसिष्ठ दिसू लागले नि ऐकूही येऊ लागले. बंधू आणि भगिनींनो, आज या गोदामाईच्या संगमस्थली या अंतर्वेदीस जिच्या दोन्ही बाजूंनी गोदामाई सागरात प्रवेश करते अशा ठिकाणी मला आपणासोबत यज्ञ कार्य करावयाची प्रेरणा होत आहे. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे. यज्ञ म्हटले की आपणा सर्वांना वाटेल की यात आम्हा सर्वांचा सहभाग कसा असेल, कारण आम्हाला तर ना मंत्र येत ना तंत्र. हे सर्व तर ऋषी मंडळींचेच कार्य. ते सर्व काही विधी करतील, मंत्र म्हणतील, आहुती देतील, समिधा टाकतील आणि आणखीही काही काही करतील. आम्ही काय नमस्कार करावा आणि मिळेल तेवढे पुण्य पदरात पाडून निघून जावे. पण मित्रांनो, यज्ञ हा फक्त विधी नसून ती एक विचारधारा आहे.
एक अशी विचारधारा जी आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकते. एवढेच नव्हे तर आपले जीवन तेजस्वी बनवू शकते आणि कळत नकळत या विचारधारेचे आचारधारेत रूपांतर होते. मग काय आहे ही यज्ञरूपी विचारधारा? यज्ञ म्हणजे विबुधांचा सत्कार. आता हे विबुध म्हणजे कोण? तर बुद्धिमान आणि तेही शुद्ध बुद्धी असलेले देवतुल्य मानव. मग तुम्हास वाटेल की हे विबुध जर शुद्ध बुद्धियुक्त आहेत तर हे सत्कार मानपूजेची अपेक्षा करतात काय? आणि ते जर तशी अपेक्षा करत असतील तर मग त्यांना विबुध कसे म्हणावे? विबुध सत्काराची अपेक्षा ठेवत नाहीत, पण त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते नम्र होऊन ग्रहण केल्याने मानव विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. पण त्यासाठी आपल्याला ज्ञानाचे, विद्येचे उपासक व्हावे लागेल. जेव्हा ज्ञानाकडे, विद्येकडे फायद्याच्या दृष्टीने पाहण्यात येईल, ते जे ज्ञान मिळेल ते फक्त शिक्षण ठरेल, पण त्याच ज्ञान विद्या प्राप्तीची उपासना आपणाकडून घडेल आणि ते ज्ञान देणारे आपल्यासाठी उपास्य ठरतील. तेव्हाची स्थिती म्हणजे विबुधांचा सत्कार. बंधू भगिनींनो, फक्त विबुधांच्या सत्काराने यज्ञ पूर्ण होत नाही, तर त्यात संपूर्ण समाजाचे संघटनही महत्त्वाचे. कारण एकटा मानव विकसित झाला आणि त्याच्या भोवतालचा समाज अविकसितच राहिला तर तो एकटा मानव कसा सुखी होणार? उलट पक्षी त्या मानवाचे त्या अविकसित समाजाबरोबर पटणार नाही आणि तो अधिक दुःखी होईल. आणि म्हणून ज्ञानोपासना संघटित होऊन केली पाहिजे. कुठलेही सत्कार्य, सत्कर्म करण्यासाठी संघटित असलो तर त्या कर्माचा अहंकार आपणास स्पर्श करणार नाही. कारण ते सत्कर्म आपले एकट्याचे नसते, संघटनेचे असते. आणि संघटित होऊन अहंकारावर मिळवलेला विजय हा टिकाऊ स्वरूपाचा असतो. पण एकट्यानेच कधी अहंकारावर विजय मिळवला तर पुढे जाऊन मी अहंकारावर विजय मिळवला असा अहंकार होऊ शकतो. म्हणून संघटन महत्त्वाचे. आता यज्ञात जसे विबुधांचा सत्कार आणि संघटन अपेक्षित आहे, तसेच दानही अपेक्षित आहे. पण हे दान स्वतःला श्रेष्ठ समजून आणि ज्याला देतोय त्याला कनिष्ठ ठरवण्यासाठी असता कामा नये. जिथे ज्या ज्या गोष्टींची कमतरता असेल तेथे जाऊन त्या गोष्टींची पूर्तता करणे याचे नाव दान. मग ते शक्तीचे, बुद्धीचे, वित्ताचे, श्रमाचे, प्रेमाचे किंवा आत्मीयतेचे यापैकी कोणतेही होऊ शकते. आणि हे सर्व मिळून जे घडते त्यालाच यज्ञ म्हणतात. या यज्ञामध्ये प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असो, पुरुष असो, शिक्षित वा अशिक्षित असो, कुठल्याही वयोगटाची, वर्णाची, बुद्धी आणि सांपत्तिक स्थिती असमान असेल तरीही त्याला सम्मिलित होऊ शकते. बंधू भगिनींनो, आपण या गोदामाईच्या दोन प्रवाहांच्या मधल्या भूमीत राहतोय. या दोन प्रवाहांमधील भूमी असल्याने ही भूमी अंतर्वेदी म्हटली गेली. अशीच आणखी एक अंतर्वेदी म्हणजे आपली बुद्धी. तुम्ही म्हणाल, बुद्धी कोणत्या दोन प्रवाहामधील स्थान आहे? दोनच नाही तर अनंत प्रवाहामध्ये ही बुद्धिरूपी अंतर्वेदी अडकलेली असते आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील असते. आपल्या दोन्ही बाजूंना गोदामाईचे प्रवाह वाहत आहेत. ते आपणास जीवन प्रदान करतायत, पुष्ट करतायत. पण बुद्धिरूपी अंतर्वेदीच्या बाजूचे प्रवाह कठीण आहेत. ते तिची सतत परीक्षा पाहत असतात. ते म्हणजे सुख आणि दुःखांचे प्रवाह. या दोन्ही प्रवाहात बुद्धीचा कस पणाला लागतो. तसेच कधी अनुकूलतेचा प्रवाह तर कधी प्रतिकूलतेचा प्रवाह, कधी संकल्पाचा प्रवाह तर कधी विकल्पाचा प्रवाह, कधी यशाचा प्रवाह तर कधी अपयशाचा. अशा विविध द्वंद्वाच्या प्रवाहातील अंतर्वेदी म्हणजे बुद्धी. ही बुद्धी यज्ञाने प्रगल्भ होते. यज्ञाच्या निमित्ताने तिला अग्नीचे सान्निध्य लाभते. त्याने ती तेजस्वी होते. अग्नी हा नेहमी ऊर्ध्वगामी असतो. त्याची संगत बुद्धीला ऊर्ध्वगामी बनवते. ही ऊर्ध्वगामी बुद्धी विबुधांचा सत्कार करते. ही ऊर्ध्वगामी बुद्धी संघटन करण्यासाठी आणि केलेले संघटन टिकवण्यासाठी अहमचे हवन करून सत्कर्माचा, सत्कार्याचा यज्ञ सदैव प्रज्वलित ठेवते. ही ऊर्ध्वगामी बुद्धी आपणाकडे कोणकोणती बलस्थाने आहेत हे शोधण्या इतकी प्रगल्भ तर असतेच, पण ती बलस्थाने योग्य ठिकाणी समर्पित करून खऱ्या अर्थाने आपणास फक्त दाताच नव्हे तर हवनशील बनवते. आणि दानापेक्षा हवन केव्हाही श्रेष्ठ. कारण दानाने लघु रूपात का होईना अहंकार येण्याची शक्यता असते, पण हवनात बुद्धी सच्च्या कार्यासाठी पूर्णपणे समर्पित असते आणि समर्पणात अहम येऊ शकत नाही. आता मला सांगा,
असा यज्ञ प्रत्येक मानव करू शकतो की नाही? वा प्रभू, इतक्या सोप्या भाषेत तर आम्हीही यज्ञ सांगू शकत नाही. किती सरळ आहे ज्ञान हे, न राहून पैल म्हणाला. आणि पैलच्या आवाजाने माई भानावर आली. वसिष्ठांच्या जगातून द्वैपायनाच्या जगात आली आणि द्वैपायन काय म्हणतायत ते लक्षपूर्वक ऐकू लागले. होय पैल, ज्ञान अनाकलीन भाषेत सांगणे म्हणजे एक वेळ सहज साध्य असते, पण आकलनीय भाषेत सांगणे केव्हाही कठीणच. आणि आपणही इथे हेच करायला आलो आहोत नाही का? असे म्हणत द्वैपायनांनी सर्वांवरून एक नजर फिरवली. होय गुरुदेव, आपणही अवघड वाटणाऱ्या वैदिक वाङ्मयाला सुलभ करण्यासाठीच इथे आलो आहोत. शांत स्वभावी जैमिनी उत्तरला आणि सर्वांच्याच नेत्रात एक वेगळी चमक माईला दिसली. शिवाय इतके भव्य आणि दैवी कार्य आपल्या सान्निध्यात होणार याचाही तिला खूप आनंद झाला. मित्र हो, द्वैपायनांच्या आवाजाकडे माईचे लक्ष वेधले गेले. या गोदामाईच्या काठी फक्त 4 वर्णच सुखे नैव नांदले किंवा नांदतायत असे असूनही 4ही आश्रम सुद्धा बहरलेले माईने पाहिले. भगवान परशुरामांचा, तसेच साक्षात मारुतीरायांचा ब्रह्मचर्याश्रम, महर्षी गौतम, महर्षी सुतीष्ण, महर्षी अगस्ती, आणखी कितीतरी मान्यवरांचा गृहस्थाश्रम, त्याचप्रमाणे कितीतरी ऋषी मुनी राजे महाराजांचे वानप्रस्थ आणि पुढे संन्यासाश्रम या माईने पाहिलेत. या सर्वांच्या माध्यमातून धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांचीही आपली माई गोदावरी साक्षीदार आहे. आणि आता 4ही वेद तिच्याच कुशीत जन्मास येतील असे म्हणत त्यांनी श्रद्धा भक्तियुक्त नजरेने माईकडे पाहिले आणि माई आशीर्वाद देती झाली, यशस्वी भव. आकाशात ढगांचा टिपूस नसतानाही अचानक पावसाची सर आली आणि संपूर्ण आसमंतावर जलाभिषेक करून गेली. आणि या ईश्वरी स्पर्शाने सर्वजण रोमांचित होऊन उठले. आकाशाकडे पाहून नकळत द्वैपायन म्हणाला, जय शारदे वागेश्वरी. आणि मंडळी आश्रमाकडे मार्गस्थ झाली. माई त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती, पण तिच्या मनाने मात्र अंतर्वेदीच्या सागरात खोलवर गेलेल्या महर्षी वसिष्ठ आणि देवी अरुंधतीच्या आठवणींना वर काढून सागर लाटांवर आरूढ केले. आणि आता त्या लाटा अंतर्वेदीत स्थापित झालेल्या भगवान नरसिंहाच्या दर्शनास निघाल्या. धन्यवाद.